शाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ता हिंदुस्थानभर पसरली। महाराजांचं हे ऑपरेशन लाल महाल इतकं प्रभावी, चमत्कारपूर्ती, धाडसी आणि अद्भुत ठरलं की साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला। 1.25 लाख फौजेच्या मोगल छावणीमध्ये घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावरती पडलेला हा मुठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारख्या भयंकर प्रकार होता। शिवाजी राजा म्हणजे मोहम्मद घोरीपासून ते थेट औरंगजेबापर्यंत झाडून साऱ्या सुलतानांच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता। या सुलतानांपुढे ठाकलेलं ते एक आव्हान होतं। ते आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती, त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्वज्ञान होतं। परित्राणाय साधूनाम, त्यात मानवतेनं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं। लाल महालावरील महाराजांच्या या छाप्यामध्ये शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली। तिचं नेमकं काय झालं ते कधीच कोणालाच कळलेलं नाहीये, पण अनेक जण, विशेषतः शाही कुटुंबातली माणसं आणि विशेषतः औरंगजेबाची बहीण जहाआरा बेगम यांची अशी समजूत झाली होती की शिवाने ही मुलगी पळवून नेली। हे सर्वस्वी असत्य होतं, पुरावा तर अजिबातच नव्हता। एक गोष्ट लक्षात येते की स्वतः औरंगजेबाने असा आरोप शिवाजी राजांवरती कधीही केला नाही, नंतर सुद्धा तसा आरोप केलेला सापडत नाही। जहाआरांच्या पत्रात मात्र ती आरोप अनेकदा करते। जाणून बुजून गैरसमज करून घेणाऱ्यांना व देणाऱ्यांनाही दिव्य दृष्टी देणारा प्रॉफेट अजून जन्माला आलेला नाहीये। शाहिस्तेखानावरती पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दुःखदायी काही राजपूत सरदारांना वाटला। विशेषतः जसवंत सिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला। लाल महालातील हा फजितीदायक छापा पडल्यानंतर या जसवंत सिंहाने पुण्या शेजारच्या सिंहगडावरती हल्ला चढवला। त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंग हाडना हाही होता। सिंहगडावरती मराठी सैन्य किती होतं हे नक्की माहीत नाही, पण या मोगली राजपूत सिंहांपेक्षा मराठे नक्कीच खूपच कमी होते। या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही, त्यांनी गडाला वेढा घातला। आताच सांगून टाकतो की हा वेढा एप्रिल 6-3 पासून ते 28 मे 1664 पर्यंत चालू होता। सिंहगड अभेद्य राहिला। या काळामध्ये महाराजांचा सुरतेवरती छापा पडला। हे मी आत्ताच का सांगतोय, कारण सुरतेच्या छाप्याकरता महाराज सैन्येस याच सिंहगडा शेजारून म्हणजे जसवंत सिंहाच्या सिंहगडाला पडलेल्या वेढ्यातून जवळून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरूनच गेले। या गोष्टीचा वेढा घालणाऱ्या या 2 राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही। याचा अर्थ असाच घ्यायचा की सिंहगडाला झोपाळू मोगल राजपूतांचा वेढा पडला होता आणि त्यांच्या बगलेखालून महाराज सुरतेवरती सूर मारत होते। मोगलांचे हेरखाळे ढिसाळ होते। याचा अर्थ असा नाही का, इथे थोडा भूगोलही लक्षात घ्यावा। पुणे ते नैऋत्येला 30 किलोमीटरवरती सिंहगड आहे। सिंहगडाचा असाच काहीसा नैऋत्येला 20 किलोमीटरवरती राजगड आहे। महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडाच्या शेजारून पश्चिम अंगाने लोणावळा, कासारा घाट, दुगतपुरी, त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे निघाले। त्र्यंबकेश्वराला महाराज दिनांक 31 डिसेंबर 1663 या दिवशी होते। पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच। राजगड ते सुरत हे सरळ रेषेत अंतर धरलं तरी 325 किलोमीटर आहे। म्हणजे नकाशात असं दिसतं की सिंहगडाचा वेढा पुण्याची मोगल केंद्र छावणी यांच्या पश्चिमेला बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे 200 किलोमीटर मोगली अंमलाखालील मुलुखामधून घुसले होते। पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ताही लागला नाही। हे मी सांगतो आहे, यातील मुख्य मुद्दा आपल्या लक्षात आला ना, की अगदी एक सरळ गोष्ट आहे की कमीत कमी वेळात महाराज या धाडसी मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत होते। त्या कोणाच्या भरोशावरती? हेरांच्या भरोशावरती। हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवरती त्यांचे आराखडे आखले जात होते। त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही। मोहिमेचे यश आणि मोहिमेचा तपशील लक्षात घेऊन हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो। प्रसिद्धी आणि मानसन्मान यांच्यापासून अलिप्त राहून हे हेर आपापले कामे धाडसाने आणि कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने आणि कोणाच्या कौशल्याने करत होते। अशी माणसं साथीला असली तर शिवाजी महाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात, नाहीतर ती अपयशस्वी होतात। आठवलं म्हणून सांगतो, पेशवाईच्या अखेरच्या काळामध्ये चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळामध्ये क्रांतिकारक उमाजी नाईक खोमणे हे 2 पुरुष शिवशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते। दोघांनाही अखेर मृत्यूला सामोरं जावं लागलं। पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला, तर दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला। हे दोन्हीही अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का? पण यश आले नाही। आमच्या तरुणांनी या यशस्वी आणि अयशस्वी शिवाजींचा अभ्यास केला पाहिजे। अज्ञात राहून स्वराज्याची कामे करणाऱ्या शिवकालीन हेरांचं वाचन, मनन आणि अनुकरणही आम्ही केलं पाहिजे। असं केल्याने काय होईल? आमच्या आकांक्षांना खरंच गगन ठेंगणं ठरेल।